अंतवे कैलासवरती तांडवपूजा पाहत असते काय तीन वाजे ऐकू येतात हे आनंदवादी होत आहे भाषण गायन असाही माझा आशीर्वाद मंगलदेवचा आशीर्वाद हमसे जरा बोलना
एके दिवशी पाताळ नारद नमाचे अधिकारी आतापर्यंत देवतांवरती आक्रमण केलं त्या द्रव्य गंधा तुला पेश गाणे कशाचं ते कोणत्या या विश्वाच्या या विश्वावरती विजय प्राप्त नारदाने प्रश्न नारदाने सांगितलं तो भक्त तो कोणता असेल तर ब्रह्म देवाचे एक नारदाच्या मुखाचे शब्द ऐकले एकांता वासाच्या ठिकाणी गेलो 4 वर्ष तपश्चर्या करून ब्रह्म देवाला मी प्रसन्न करू माझा देव देवाच्या मुखेला माझा देव मला प्रसन्न त्यावेळी माझ्या देवाच्या मुखाचे यावेळी एक नित्य 18 वर्ष तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले काय तुला काय माझ्या मुखातून येणारे या विश्वाचा मला कुणी मारू शकणार नाही त्यावेळी माझ्या देवाच्या मुखातील शब्द पण हा लग्ना शब्द त्यावेळी माझ्या देवाला देवा त्या विश्वाच्या ठिकाणी मी अमरणी अजिंक्य झाले देवाच्या अंकापती त्या विश्वाच्या ठिकाणी दोन जन्मले पाहिजे प्रत्येक याला मरणे आहे कोणता खेळ त्यावेळी वैष्णवच्या नारायणाच्या भक्ताचा छळ मानतो पतिवतेचा छळ त्यावेळी वैष्णवच्या नारायणाच्या आतून तुला मला तो मला विश्वाच्या ठिकाणी आम्हाला अतिशय कोणत्या तऱ्हेने देवतांवरती आक्रमण करावं याचा पहिला खेळ ना स्वर्ग ना मृत्यू अशा रात्री त्या पाताळाच्या राजप्रधानी ऐश्वर्य वाटते
स्वर्ग मृत्यूने पाताळे तळतळत नदी सारखे बोलताय पण देवा भ्रमण करता करता साम्राज्य पाताळ म्हणून माझा अनुभव आला पण राज करता माझा कंदासू आपल्या सडेल सरा त्याला पण आराध्य झाले नारायण नावाचे लंकारे करून अहंकार निर्मूलन कोणत्या तोडे करावा ही नारदाला दुसऱ्याने सांगायला आल्यावरती तुम्हाला आदर स्वागत केलं पण काय रे मला सांग नित्य शाळा कधी आमच्या राजा असतो अरे त्यावेळी उठून तुम्हाला नमस्कार करतोय अगं स्वागत करतोय हास्य वदनाने तुम्हाला हास्य करतोय अचानक बदल याला कारण आहे तब्येतीत परिणाम वाटलं तू आजारी आहेस की काय काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करू नको डोळ्यावरती आलेला यादकाशी उठून कटून त्याचं स्वागत केलं पाहिजे तुझ्या राज प्रसादावरती याला कारण आहे प्रत्येक कर्तव्य येते असं कोणतं अतिथीचं स्वागत करणे त्याचं प्रथम कर्तव्य हो आज 4 दिवस तुझं मी स्वागत केलं नाही बरोबर त्याला कारण आहे आजारी काही शंकाविना मनामध्ये इच्छा निर्माण झाली कोणत्याच आहे त्या ईश्वराच्या ठिकाणी मला गुरु समानतोय बरोबर एवढाच नव्हे त्यावेळी मला मार्गा होता मार्गाचा तू मला बरोबरच आहे मनामध्ये विचार आली असे कोणते काही शंकाविना यावेळी तुझा मुखातून शब्द निघत असते तुला वाईट वाटलं आहे समाजाला गुरुया आपल्याला शिष्या म्हणून हा पाका मुलाचा कंदा आपल्याला जसा तुम्हाला नमस्कार केला त्याप्रमाणे आशीर्वाद देतात विजयी हो विजयी हो विजयी हो आशीर्वाद मिळाला मनाचा समाधान ये समाधान वाटलं पण काय कंदास काय झालं अरे हर्षवरी वर्णाने तुम्हाला स्वागत केलं पण नाम म्हणून धन्यवाद त्याला कारण आहे आम्हा दानवेश्वराचं बरोबर विचार देवतांचा विचार कोणता धरण्यास आहे तू सांगितलं प्रमाणे मी भक्ती मार्ग माझ्या पिताने ईश्वराच्या ठिकाणी मी अमर आणि अजिंक्य मरणार नाही मरणार नाही अजिंक्य आणि अमरत्व आहे म्हणजे विश्व चराचर
देवतांच्या कोणता दैने तो बरका अरे आतापर्यंत तुमचे पूर्वज जाताय ते स्वर्ग साम्राज्यापर्यंत राहताय पुढच्या माता मुलापर्यंत केव्हाही आले नाही आतापर्यंत तुम्हा पूर्वजांनी केलं काय तरी वृक्षाच्या फांद्या छेदत राहिले मूळ जागी शिरला अरे आतापर्यंत तुमच्या पूर्वजांनी केलं का मोठ्या घोड्याचा त्याग करून स्वर्ग साम्राज्याच्या दिशेने निघाले पुढच्या माता मुलात आले नाही याचाही मनस्वी करणार अरे देवशक्ती प्रमाण मृत्यू लोकातील मरंत मानव भक्ती त्या भक्ती ब्राह्मणाच्या जोरावरती देवशक्ती अमर होतात देवतांना त्याचा अविभाग वेळा करणार देवशक्ती प्रमाण ठरते ज्या ठिकाणी मराठा मानव आहे तो भक्तीचा चरण करून देवतांची पूजा करतोय त्यामुळे पावले टाकतेच खरा पण मला सगळे मृत्यू लोकांच्या ठिकाणी तो भक्तिमंत्री करण्यासाठीच असते पण त्याच वेळी स्वर्ग साम्राज्यावरती त्या देवताशी संघर्ष त्याला योग्य वेळी आठवण करून दिली एका वनामध्ये 2 शिकार मला साध्य करायचे हा तुझ्या बोलण्याचा तात्पर्य यावेळी माझ्या बंधूच्या पावलात ऐकतोय यावेळी माझा मला पडते त्याच्यामध्ये ज्याने माझ्या कलेचा गौरव करणे त्यांचं तुमचे आभार मानून त्यामध्ये नाट्य मंडळ बिलवडी कलाकार आता मी शिफार करतोय त्याला मनाचा समारोह एकाएकी मला हो माझ्या भाऊ रायाची नक्कीच कोण जाणे कोणता प्रसंग निर्माण झाला असेल कोण भाऊ राया नमस्कार करतोय त्याची तिन्ही सणाचा भ्रमंती नारदोली तुम्हालाही करतो विचारांची विचारवली त्याची भ्रष्टावली एक सारखी थैमान सांग म्हणतोय हाती घेतलं कर्तव्य दिलं येऊन मला हाती कहाणी असं कोणतं सांगे देवता काय म्हणतोय काय असा अपराध घडलाय जेणेकरून मला बोलाविलाय घडले जबाबदारी आम्हाला अपयश तुला येते मूळ आहे ते मृत्यू लोकांच्या ठिकाणी कोणत्यानुसार एकाच देवतांना सत्य आहे देवतांची
ती बनवते. होय. आम्हा धार्मिक रुद्रकाच्या ठिकाणी असणारे ऋषीमुनी ब्राह्मण त्यांचा शेवट करायचे एवढंच नव्हे त्याचं रक्षण करता ते क्षत्रिय राज करते शेवट करो विजयाची विजयी घडी प्राप्त करो तुला जगला ब्राह्मण तुझा मुलगा होते निघाले सगळं जाणारा मी नव्हे जो माझा मार्ग मी पत्करलाय तो पर्यंत माझ्या जेवणात मी माझ्या आवडया चुकीचा काय गेला बघून बघायला अरे तू कसा जातोय तू काय करतोय चतुर्थ सेवा घेऊन जातोय की हे पाहण्यासाठी मित्रकाच्या ठिकाणी माझा बंधू गेले राहता राहिला का थोर आतापर्यंत तुमच्या प्रबोधन केले का शेवटी अहंकार त्यांचा सर्वनाश झाला पुढे कंदास आणि माया तुम्ही सुद्धा अहंकार म्हणजे म्हणतात नुकतेच माझ्याकडे कळायला सुरुवात करतात हे मजाक करतात पण यशाची सुरुवात करणे नेहमी त्यांनी सुने करतात पण जर सुंदर एकच सरी हा संसार घोसळ्यातून लावायचा असाल तर त्या भगवंताचं नामच म्हणतात त्या भगवंताचं नामच म्हणण्याव्यतिरिक्त अन्य दुसरा मार्ग
माणसाच्या जन्मात अज्ञान अंधकारात झाले आणि तोच अज्ञान अंधकार दूर सारून ज्ञानाचा भवसागर आपल्या जीवनाच्या ठिकाणी जर का उभा करायचा असेल तर प्रत्येक माणसानं प्रयत्न केले पाहिजे आणि तेच भगीरथ प्रयत्न आम्ही आमच्या जीवनात केले. त्याच्या ब्राह्मण कुलात जन्म झाला, ब्राह्मण कुलाची उदोरता व्हावी ही थोर सदिच्छा आमची आणि देवतांच्या पंक्तीला बसण्याचा मान जेव्हा मिळेल याच विचारात असताना स्वर्गातून नारायण नावाची ललकारी देवाची नारायण मुळे आमच्या समोर येऊन अवतीर्ण झाले आणि मला म्हणाले, सुरेशा अरे कसला विचार करतोयस? देवर्षी विचार एकच आहे की देवतांच्या पंक्तीला बसण्याचा मान मला मिळाला पाहिजे आणि एवढंच तरी तर ब्राह्मण कुलाची उदोरता व्हावी ही थोर सदिच्छा हाच विचार माझ्या मनाच्या ठिकाणी आहे. आणि असं म्हणतात देवर्षीने मला मार्ग सांगितला, नवखंड पृथ्वी दहावी काशी आणि या पुराणाई क्षेत्राच्या ठिकाणी जर का शतयज्ञाची सांगता केली असती तर निश्चितच सुरेशा आणि देवतांच्या पंक्तीला बसण्याचा मान तुला मिळेल. देवर्षी जे बोलले त्यांचे बोल आमच्या हातावरती घेतले एवढंच तरी मन घट्ट केलं. नवखंड पृथ्वीने दहावी काशी म्हणजे काशी क्षेत्राच्या ठिकाणी जाऊन शतयज्ञाची सांगता केली. 99 पण पूर्ण झाले आणि शतयज्ञ परिपूर्ण होता आणि भरभरती विघ्न आली आणि त्या विघ्नाचं निरसन करीत शतयज्ञ परिपूर्ण केला. त्याच वेळी स्वर्गात देवतांची दाटी झाली. सारी देवता कुतूहलाने आमच्या जवळ पाहू लागली, आमच्यावरती पुष्पवृष्टी केली आणि देवता आमच्या समोर अवतीर्ण झाली. आशीर्वाद देतो एवढा आम्ही नमस्कार केला. त्यात प्रत्येक देवतांच्या मुखातून बोल निघाले, सुरेशा अरे देवतांची मन तू जिंकलेस, शतयज्ञ परिपूर्ण केलेस म्हणून आम्ही देवता प्रसन्न होऊन तुलाही अमरावती बहाल करतोय. आणि एवढंच त्याने 33 कोटी देवतांचा राज करता म्हणून तुला सांगू दिला. हेच बोल खरोखर आमच्या कल्ली लावदार आम्ही समाधानी झालो आणि त्या दिनापासून 33 कोटी देवतांचा राज करता म्हणून सांगू दिला. एवढंच त्याने सामदाम दंडले आहे या चारी तत्वांचा वापर करून प्रत्येक देवतांना न्याय देण्याचं कर्तव्य करतोय. पण त्या न्यायात जेव्हा एक कसूरता होईल ही थोर दक्षता मी घेतो. हे परमेश्वरा निराला निधेश्वरा हे करुणामया हे सुख शांतीचा आनंद मिळाला आणि स्वयं प्रकाशित प्रकाशणारा परमेश्वरा तुझ्या सदैव ज्ञान आतापर्यंत न्याय त्या न्यायात जेव्हा एक कसूरता होईल म्हणूनच तुझ्या आशीर्वादाचा अभेद
या सुरेशाचा सदैव पाठीशी सदैव पाठीशी सदैव पाठीशी राजपद सुगमहार राजपद आतापर्यंत न्यायदानाचं कर्तव्य